शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे. मित्रांनो, शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी तर 100% देणार, याच्यात काहीच संकोच नाही. परंतु नेमकं कर्जमाफी देणार का शेतकऱ्यांसोबत खेळ खेळणार, असं आता इथे दिसून येऊ लागलंय. शेतकऱ्यांसोबत खूप मोठ्या बट्ट्यागोळ शासन शेतकऱ्यांसोबत खेळताना आता आपल्याला इथे दिसून येऊ लागलंय. आणि शेतकऱ्यांची फक्त आशामोड, आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर शेतकऱ्यांची फक्त आशामोड शासन इथे करणार, अशी सध्याची जी काही माहिती आहे. जसं की आपण मागील 2 ते 4 व्हिडिओजमध्ये जाणून घेतलं होतं की सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात काय काय अपडेट आले, काय काय निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले, या संबंधीची एकंदरीत सर्व काही माहिती जाणून घेतली होती. परंतु आत्ताच लेटेस्टमध्ये जे आहे की हसन मुश्रीफ जे मंत्री आहे, सरकारी बँकेचे अध्यक्ष आहे, यांच्या माध्यमातून एक मोठी स्टेटमेंट इथे देण्यात आली. त्यांनी असं सांगितलं की जे शेतकरी कर्जमाफीची आस लावून बसलेले, त्यांनी हा गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाका की आपल्याला ही कर्जमाफी भेटणार. अर्थात त्यांच्या शब्दाचं ते तात्पर्य, सांगायचं तात्पर्य, ते तात्पर्य खूपच मोठं आहे आणि याच्यातून बऱ्याच काही शेतकऱ्यांवरती अन्याय होण्याची माहिती त्यांनी तिथे दिलेली आहे. आता कशा पद्धतीनं अन्याय होणार, काय होणार, संपूर्ण थोडक्यातच जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून. परंतु एक खुशखबर आणि एक आनंदाची गुड न्यूज त्यांनी त्या शेतकऱ्यांसाठी देखील दिलेली, जे शेतकरी कायमस्वरूपी जे आहे की एकंदरीत हा प्रश्न लावून धरतात, जे रेग्युलर शेतकरी, जे नियमित कर्जदार शेतकरी, त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त विचार हा रेग्युलर आणि अर्थात जे नियमित कर्जाची परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी करू लागलोय. नेमकं यांचं सांगायचं तात्पर्य काय, आणि जर कधी खरंच त्यांचं म्हणणं सत्य झालं, कारण की आता सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन इथे सुरू आहे आणि अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्येच कर्जमाफीचा निर्णय होईल, अशी माहिती मागील काही दिवसापूर्वी सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून इथे जाहीर करण्यात आली होती. सर्व काही डेटा त्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला होता. अर्थात ज्या काही बँकांना त्यांच्या माध्यमातून पारिपत्रक देण्यात आलं होतं की थकीत शेतकऱ्यांचे थकबाकीदार शेतकरी कोणते त्यांचा डेटा द्या, रेग्युलर शेतकरी कोणते त्यांचा डेटा द्या, कोणते शेतकरी कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत थकीत आहे, कोणत्या वर्षावरून कोणत्या वर्षापर्यंत रेग्युलर शेतकरी कर्जाची परतफेड करत आहे, असा एकंदरीत सर्व काही डेटा अहवाल त्यांच्या माध्यमातून मागवण्यात आला होता आणि त्यांनी मागील काही दिवसापूर्वी तो अहवाल सादरही करण्यात आला होता. आता मित्रांनो, हसन मुश्रीफ मंत्री जे की सरकारी बँकेचे अध्यक्ष आहे आणि यांच्याकडे दुसरे पण काही पदाधिकार आहे, त्यांनी काय अपडेट दिलेले, त्यांनी काय स्टेटमेंट दिले, ते थोडक्यात जाणून घ्या. आणि त्याचबरोबर सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून सध्याची सिच्युएशन काय, सध्याची कंडिशन काय, ते थोडक्यात आपण जाणून घ्या. हसन मुश्रीफ यांच्या स्टेटमेंटनुसार जे की नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देणार आणि प्रत्येक वेळी कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता जे की वगळणार, ही अपडेट सरकारी बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी इथे आता दिलेली आहे. नेमकं यांचं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की जे नियमित शेतकरी परतफेड करतात त्यांना तर 100% आम्ही लाभ देणार, परंतु जे शेतकरी वारंवार कर्जमाफीचा लाभ इथे घेत आहे त्या शेतकऱ्यांना याच्यातून आता अपात्र, अर्थात याच्यातून वंचित त्यांना ठेवल्या जाणार किंवा अपात्र करण्यात येणार, असे निकष. आता सांगायचं झालं तर एकंदरीत संपूर्ण काही निकष शासनाने अशा शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीवरती लावले की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोक्यावरून पाणी फिरून येईल, असे निकष आहे. नेमकं काय आहे थोडक्यात जाणूया. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे सहकार विभागाची सध्याची सिच्युएशन काय ती थोडक्यात जाणून घ्या. तर सहकार विभागाचे देखील हीच अपडेट आहे मित्रांनो. हे सर्व काही एकंदरीत सांगायचं झालं तर ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून जे काही सध्याचे अपडेट आहे त्यांच्या माध्यमातून हेच आहे की आता काही शेतकऱ्यावरती मोठा अन्याय नक्कीच होणार, ही सविस्तर जाणूया थोडक्यात आपण मित्रांनो. जे की सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून हीच अपडेट येत आहे. आता मार्च बजेटमध्ये होणार अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद, अशी देखील महत्त्वाची अपडेट जे की हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून त्यांच्या स्टेटमेंटमध्ये देण्यात आलेली आणि ही त्यांच्याच माध्यमातून बल्कि बऱ्याच काही मंत्र्यांच्या माध्यमातून स्वतः जे आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे विधान काही दिवसापूर्वी करण्यात आलं होतं की येणाऱ्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद होईल, अशी माहिती त्यांनी सुद्धा दिलेली होती. आणि याच्यावरती शासन आता मोठ्या प्रमाणात इथे काम करताना आपल्याला इथे दिसून येऊ लागले. आता कोणत्या शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीतून अपात्र केले जाणार, बाहेर फेकले जाणार, थोडक्यात जाणून घ्या. 2008ची कर्जमाफी गृहीत धरून, त्याचबरोबर 2017ची कर्जमाफी गृहीत धरून, 2051ची UBT उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कर्जमाफी गृहीत धरून, अर्थात या तिन्ही कर्जमाफीमध्ये जे शेतकऱ्यांनी लाभ घेतलाय, जे पण शेतकरी पात्र बसलेले आणि त्यांना लाभ मिळालेला आहे, या शेतकऱ्यांना या येत्या कर्जमाफीतून आता इथे अपात्र करण्यात येणार आहे, अशी माहिती, असं स्टेटमेंट हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून इथे देण्यात आले. आणि हा काही डेटा सहकार आयुक्तालयाकडे देखील सध्याचे आहे शेतकऱ्यांनो. तर ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट त्या शेतकऱ्यांसाठी, याच्यातून लाखो शेतकऱ्यांना अपात्रतेचा सामना इथे करावाच लागणार आहे या माहितीनुसार. आता कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र
पात्र होणार. याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. जून 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची तिथे कर्जमाफी होणार. त्याच्यानंतर आता जे जून 2024 पर्यंत हे कर्जमाफी करणार आहे, परंतु जून 2025 पर्यंत जेवढे पण थकीत आहे त्यांचा डेटा शासनाकडे, त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी तिथे होणार. सरळ सांगायचं झालं तर जून 2025 नंतर जेवढं पण काही कर्ज शेतकऱ्यांकडे आहे ते त्यांना स्वतः आधी तिथे भरावं लागणार, तरच त्यांना त्या कर्जमाफीचा देखील लाभ होईल जे 25 पर्यंत थकीत आहे, असं सध्याचे अपडेट सहकार आयुक्त आणि जे हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेले शेतकरी. आता रेग्युलर शेतकऱ्यांसाठी काय अपडेट थोडक्यात एका मिनिटात आपण इथे जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो. रेग्युलर शेतकऱ्यांसाठी तर तुम्हाला सांगू शकतो की रेग्युलर शेतकऱ्यांसाठी असं अपडेट सध्याचे 2020-21 ते 2024-25 या आर्थिक मागील 5 वित्तीय वर्षामध्ये जेवढे पण शेतकरी रेग्युलर नियमित कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांवरती शासनाची मोठी चर्चा आता सध्या सुरू आहे, असं देखील अपडेट आणि अशी देखील स्टेटमेंट हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून इथे देण्यात आले. सरळ सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो, तो हसन मुश्रीफ यांनी असं सांगितलं की रेग्युलर शेतकऱ्यांना आम्ही भरभरून लाभ देणार, खूप मोठ्या प्रमाणात लाभ देणार, कारण की ते रेग्युलर शेतकरी कर्जाची परतफेड करत असतात. आणि जे शेतकऱ्यांनी मागील तिन्ही कर्जमाफीचा लाभ घेतला मात्र त्यांना याच्यातून अपात्र इथे करण्यात येणार. परंतु हा फायनल निर्णय इथे नाही शेतकऱ्यांना, शासनाच्या माध्यमातून कोणताही जे की GR किंवा कोणताही ऑफिशियल निर्णय हा नाही, तर हे एक स्टेटमेंट त्यांचं आहे. परंतु जर कधी हे स्टेटमेंट खरं झालं तर नक्कीच शेतकऱ्यांवरती येत्या काळात कर्जमाफीचा खूप मोठा अन्यायाला त्यांना तिथे सामोरं जावं लागणार आहे. तर याचे एक अपडेट होता, म्हणलं आपल्यासोबत शेअर करा. इतर हे बरेच काही व्हिडिओज युट्यूबवरती बनले, काय प्रश्न ते देखील कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून या व्हिडिओमध्ये आपण त्या कमेंट घेऊ आणि मिळूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.